आम्ही जगायचं कसं? हल्ली बावखलं जी एप्रिल महिन्यात सुकत होती ती आधीच सुकलेली आहेत. याच्यावर तयार होणारा भाजीपाला काय करावं शेतकऱ्याने? पिण्याला पाणी नाही, उत्पन्नाचं साधन नाही, मग करावं काय? मी सर्व वसईकर बंधू भगिनींना कळकळीची विनंती करते की या पाणी प्रश्नावर सगळ्यांनी जागृत होऊन महापालिकेला प्रश्न विचारण्यासाठी तयार राहिलं पाहिजे की आमच्या ह्या मूलभूत गरजा कोण पूर्ण करणार? हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. या धोरणाला आम्ही कडाडून विरोध करतो. एके ठिकाणी लोकांना प्यायला पाणी नाही, दुसरी ठिकाणी याच भूगर्भातल्या पाण्यावर मोठमोठ्या टोलेजंग इमारती बांधायला देत आहेत. या सीसी देतात कसे? अरे जे लोक आहेत त्यांना तुम्ही पाणी पुरवठा प्यायला शुद्ध पाणी देऊ शकत नाहीत, मग या टोलेजंग इमारती बांधून त्याच्यात जे लोक राहायला येणार आहेत त्याला तुम्ही काय देणार आहेत? आणि या इमारती बांधायला कुठलं पाणी वापरणार आहेत तुम्ही? भूगर्भातलाच पाणी वापरणार आहेत ना? मग लोक जगवणार आहेत की मारणार आहेत तुम्ही? हा माझा प्रश्न प्रशासनाला आहे.